आज खरं म्हणजे 15 ऑगस्ट हा सण म्हणून एक पूर्ण देशभर साजरा केला जातो. कारण या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज 79 वर्षे झाली आणि त्यानिमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आवाहन केलं होतं की आपण हर घर तिरंगा, म्हणजे प्रत्येक घरात तिरंगा झेंडा लावा, तिरंगा रॅली करा. आणि त्या अनुषंगाने आम्ही आज आपल्या परिसरातली शाळा ती शाळा आहे, त्या शाळेच्या मुलांना घेऊन आज आम्ही सर्व मुलांना घेऊन परिसरात तिरंगा रॅली काढली. त्या मुलांना आम्ही माझे मित्र राजेश यादव आणि आम्ही मुलांना लाडू, पाण्याची बॉटल वाटप केलं आणि सर्व मुलांना हे प्रभात फेरीत सहभाग होण्यासाठी सांगितलं. त्याप्रमाणे मुलं सर्व सहभाग झाले. शाळेच्या मुख्याध्यापक अरविंद सर यांनी आम्हाला त्याकरता सहकार्य केलं. या परिसरातील आमचे सर्व कार्यकर्ते आज या रॅलीमध्ये सहभागी होऊन आज चांगल्या प्रकारे ही तिरंगा रॅली काढली. आणि आज आम्ही तिरंगा रॅली काढत असताना सर्वकडे लोकांचा उत्साह होता. सर्व एक सण आनंदाने या रॅलीकडे पाहत होते. कारण आज एक 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणजे एक आपल्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक मोठा अभिमान, तिरंगा पाहून एक अभिमान येतो. आणि त्याप्रमाणे सर्व परिसरातील लोकांनी त्या तिरंगाला सलामी दिली. आणि आम्ही माझ्या हस्ते आज या RTP शाळेमध्ये आज झेंडावंदन केला. त्याबद्दल मी त्यांचे खूप धन्यवाद मानतो. कारण ते प्रत्येक वर्षी मला बोलून मला हा सन्मान देतात. तसेच आपल्या इथे असलेली जिल्हा परिषद शाळा तिथे आम्ही झेंडावंदन केला माझ्या हस्ते. आमच्या इथे असलेली एक सोसायटी विधिरत्न म्हणून तिथे झेंडावंदन केला. आणि याच्यामध्ये ज्या लोकांनी सर्वांनी भाग घेऊन आज हा तिरंगा रॅली चांगल्या उत्साहात साजरी केली त्याबद्दल मी सर्व परिसरातील नागरिकांना धन्यवाद देतो. मुलांना खरोखर आज या देशामध्ये मुलांना आज आपल्या शिक्षण व्यवस्थेत असं शिक्षण दिलं जातं. 15 ऑगस्ट 26 जानेवारी याच्याबद्दल जे ज्ञान दिलं जातं त्यामुळे त्या मुलांना सुद्धा आज 15 ऑगस्ट आलं, 26 जानेवारी आली, त्या एक तिरंगा हातात घेतला तर एक वेगळाच उत्साह येतो. त्यामुळे आज जे लेझिम आणि ढोल ताशाचे साह्याने ही तिरंगा रॅली काढली त्यामुळे त्या मुलांनाही एवढा आनंद होत होता का तेही खुशीने एकदम ते लेझिममध्ये नाचत होते, गाणे बोलत होते. आणि या तिरंगामध्ये त्यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारे भाग घेऊन आज आपल्या या परिसराची एक शान वाढवली. त्याबद्दल मी सर्व मुलांना धन्यवाद देतो.